नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत तुरीची रस्त्याची भाजी. इथे मी शेंगा तोडून घेतलेल्या आहेत, कवळ्या कवळ्या तुरीच्या. मस्त कलर आहे हिरवागार शेंगांचा. काही शेंगा वाळून राहिलेल्या आहेत, आता अशी निवडून निवडून तोडत आहे मी त्याच्यासाठी. मस्त मसाल्यामध्ये बनवायची आहे आपल्याला ही भाजी. आपण कशा पद्धतीने भाजी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता आपण चुलीवर बनवून घेऊ ही भाजी. शेंगा तोडून आणल्या, आता मी याचे दाणे काढून घेणार आहे. पण त्याच्या आधी एवढं खोबरं आणि एक कांदा घेतलेला आहे मी. आता हे कांदा थोडासा चिरून घेते. आपल्याला हे चुलीत भाजून घ्यायचं आहे. आपल्याला मसाल्यातले दाणे बनवायचे आहेत तुरीचे. त्यासाठी अशी थोडीशी मी इथं कांद्याला काप मारून घेते, म्हणजे आतून भाजल्या जाते कांदा. आणि आता हे चुलीत टाकून भाजून घेते, तोपर्यंत आपले दाणे काढणं होतात. लक्ष ठेवायचं खोबऱ्यावर, नाही तर जास्त काळं नाही झालं पाहिजे. खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा भाजू द्या लागते. तुरीची आमटी किंवा सुके तुरीचे सोले आपण नेहमीच बनवतो. अशा पद्धतीने भाजी खूप छान लागते हिवाळ्यामध्ये खायसाठी. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी रानातील स्वयंपाकघर चॅनलला कंटिन्यू बघत राहा. आता मी अशा पद्धतीने सर्व दाणे काढून घेते. लसण सोलून घेतलेला आहे मी 5-6 पाकळ्या लसणाच्या, 1 चम्मच जिरं आणि ह्या आल्याचा तुकडा आहे. आता आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे. आणि मी चुलीवर गरम पाणी ठेवलेलं आहे भाजीसाठी. आपल्याला भाजीमध्ये गरम पाणीच वापरायचं आहे रश्श्यासाठी. आता हे छान याचे बारीक ठेचून घेते मी याला. लसण जिऱ्याची पेस्ट बनवून झालेली आहे. आता आपल्याला खोबरं काढून घ्यायचं आहे. आधी खलबत्त्यामध्ये छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे. तुम्ही मिक्सरमध्ये काढलं तरी चालते. आता मी खलबत्त्यात बारीक काढून घेते याला. मस्त तेल सुटलेलं आहे खोबऱ्याला. जितकं बारीक ठेचता येईल तितकं ठेचून घ्यायचं आहे. खोबरं बारीक करून घेतलं. आता अशाच पद्धतीने आपल्याला कांदाही भाजून घेतलेला आहे चुलीमध्ये, तोही ठेचून घ्यायचा आहे. कांदाही छान बारीक करून घेतलेला आहे. आणि मी इथे तुरीचे दाणे काढून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. निवडून घ्यायचे, म्हणजे किडकी बिडकी असली तर ते निवडून जातील दाणे. पाणी गरम झालेलं आहे. आता मी पाणी उतरून घेणार आहे. पाणी काढून घ्यायचं आहे. आणि याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे. भाजी फोडणीसाठी तेल टाकून घेते. तेल थोडं जास्त टाकायचं या भाजीला. 1 मोठा चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे मी. तेल तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं. जिरं तडतडलं की लगेच आलं लसणची पेस्ट टाकायची आहे आणि भाजून घ्यायची.
लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लसण. लसण भाजत आला की लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे. हा बारीक ठेचून घेतलेला. थोडाच भाजू द्यायला लागते कांदा, कारण आपण चुलीमध्ये भाजून घेतलेला आहे आधी. कांदा भाजत आहे तोपर्यंत आपल्याला 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धनिया पावडर, थोडीशी हळद आणि 2 चम्मच लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता, कमी जास्त. मी ते 2 चम्मच टाकलेला आहे. आणि लगेच आपल्याला हे तुरीचे दाणे टाकून द्यायचे याच्यामध्ये. थोडेसे फ्राय करून घ्यायचे फोडणीमध्ये आपल्याला. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एखाद 2 मिनिटं भाजून घेऊ आपण दाणे फोडणीमध्ये. दाणे भाजत आहेत तोपर्यंत आपल्याला हे खोबरं आपण काढून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं. आणि आता टाकायचं आहे गरम पाणी. थोडंसंच टाकायचं आहे आधी गरम पाणी, एखादी वाटी. असे शिजवून घ्यायचे थोडेसे आपल्याला, नंतर पाणी टाकायचं आहे अजून. आता थोड्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत दाणे. आता हे राहिलेलं गरम पाणी टाकून द्यायचं आहे. रस्सा आपल्याला आवडीनुसार किती पातळ घट्ट बनवायचा आहे तसा बनवून घ्यायचा आहे. आता याला शिजू द्यायचं काम नाही जास्त, कारण कवळेच आहेत दाणे. एखादी 2 उकळी काढून घेऊ म्हणजे तयार होऊन जाईल आपली भाजी. भाजी शिजत होती तोपर्यंत मी कणिक भिजवून घेतलेली आहे. आता आपल्याला भाजीसोबत गरम गरम पोळ्याही बनवायच्या आहेत. भाजीलाही मस्त उकळी आलेली आहे. आणि कलर बघा किती छान आलेला आहे. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर. तयार आहे आपली झणझणीत काळ्या रस्स्यातली तुरीची दाण्याची भाजी. आता मी खाली उतरून घेणार आहे याला. पोळ्या होईपर्यंत भाजीवर झाकण ठेवायचं, नाही तर भाजी थंडी होऊन जाते. मग कणकीला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा. शेतात हवा असल्यामुळं कडक येते कणिक. उडदाच्या पोळ्या बनवायच्या आहेत. त्याच्यासाठी मी इथे थोडीशी पोळी लाटून घेतली आणि असं याला तेल लावून घ्यायचं. पोळ्या तयार आहेत आपल्या. आता गरम गरम ताट वाढून घ्यायचं आहे.
मस्त चव झालेली आहे भाजीची. त्याच्यासोबत आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे आणि टमाटर. तयार आहे असा आपला झणझणीत स्वयंपाक. मस्त गरम गरम पोळ्या, दाण्याची आमटी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.